100 कोटीच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी मी शासनाकडे केली, अद्याप तो मंजूर केलेला नाही. याची माहिती जशी आमदाराला भेटली तसा तो आयत्या बिळावरचा नागोबा आहेच. पाणी आम्ही आणलं आणि तो स्वतःला जलसम्राट म्हणतो. तो म्हणतो की तो प्रकल्प मंजूर झाला, त्याला काही कळवायला हवं. माझं फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. ठीक आहे, मग आहे तुझ्यात धमक तर आण मग मंजूर करून. फुकटचं श्रेय घ्यायचं हा त्यांचा जुना धंदा आहे. अर्जुन खोतकर, माजी मंत्री यांची प्रतिक्रिया. एक आमदारांनी मेल पाठवला की 100 कोटीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली, असं काही झालंय का? आता हे आमदार आमच्या योजना चोरा लागले, अशा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला. मी तो शासनाकडे मागणी केली की 100 कोटीचा आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात यावा. अजून शासनाचा तो विचाराधीन आहे, मंजूर झालेला नाही. पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदाराला भेटली तसं तो आयत्या बिळावरचा नागोबा आहेच. तो फुकटचा जलसंपदा झालेलाच आहे. पाणी आम्ही आणलं आणि तो स्वतःला जलसंपदा म्हणतो. आता 100 कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो म्हणाला की तो मंजूर झाला. आता यांना एवढं कळायला पाहिजे, अजून तो मंजूर नाही आहे, कॅबिनेटसमोर हा विषय आलेला नाही, काहीच कुठं काही झालेलं नाही. फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. मग आशय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना. मग ठीक आहे तो हे मग ताण करू मंजूर. मी जर बाजूला सरकतो हा मंजूर होणार नाही प्रकल्प. तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे. थीम पार्कचा प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे. मला असं वाटतं की आता हा प्रकल्प दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि फुकटचं श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे, त्यामुळं त्याला कोणी पिकणार. भाऊ, अजून एक भाजप आणि पक्षाने अशी मागणी केली की काही जागा मित्र पक्षांना समजुतीने लढणार, मैत्रीपूर्ण लढत होणार, त्यात जालन्याचा नंबर आहे का? आता त्याची मला कल्पना नाही. जालना ही जागा भाजपने मागितलेली एवढं मला माहित आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्रीपूर्ण लढत तर आमची तयारी काय अडचण नाही. लढावं मैत्री म्हणजे बघा, लोकशाहीमध्ये कोणालाही उभा राहायचा अधिकार आहे, कोणालाही लढण्याचा अधिकार आहे. परंतु हा निर्णय वर पक्ष पातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमची तयारी नाही. जालना असू शकतं. आता वरच्या पातळीचे निर्णय काय घेतात मला माहिती नाही ते मंडळी.